मित्रांनो नमस्कार. माझा आवाज येतोय का बघा. वेगवेगळ्या प्रश्नांची चर्चा करत असताना, वेगवेगळे प्रश्न बघत असताना, कोणकोणत्या पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात त्या संदर्भातली आपली सगळी चर्चा चालू झालेली आहे. रात्रीचे 10 वाजलेत आणि या संदर्भात आपण प्रश्नांची चर्चा करत असताना वेगवेगळे प्रश्न कसे असतात त्या संदर्भात आपण बोलायला लागलोय. बी-पी-एस असेल, टी-सी-एस पॅटर्न असेल, तर त्या पॅटर्नच्या अंतर्गत कशा पद्धतीचे प्रश्न येतात त्या संदर्भातली आपली सगळी चर्चा चालू आहे. वेगवेगळे प्रश्न मी तुमच्या सोबत घ्यायला लागलोय आणि प्रश्न घेत असताना त्या संदर्भातली इत्थंभूत चर्चा मित्रांनो आपण करायला लागलोय. प्रत्येक प्रश्नाच्या सखोल चर्चेकडे चाललोय. मुद्दा असा आहे की ठरलेलेच चॅप्टर्स आहेत. आर्टिकल्स असेल, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट असेल, पॅसिव्ह स्ट्रक्चर असेल, पॅराजंबरचे प्रश्न असतील. मित्रांनो असे सगळे प्रश्न विचारले जातात की त्यातला कॉमन धागा आपल्याला काय काढता येईल, कशा पद्धतीनं त्या सगळ्या शब्दांकडे बघता येईल किंवा सिनोनिम्स, अँटोनिम्स, इडम्स, फ्रेजेस बघत असताना ते शब्द आपल्याला कसे लक्षात ठेवता येतील त्या संदर्भातली मित्रांनो आपण सगळी चर्चा करायला लागलोय. वेगवेगळे प्रश्न बघायला लागलोय आणि मी सतत हे सांगत असतो की ज्यावेळेला तुम्ही ऑनलाईन लेक्चर्समध्ये अशा पद्धतीने येत असता त्यावेळेला एक नोटबुक, एक पेन आणि तुम्ही स्वतः असाल तर अशा पद्धतीचं सगळं लिहून घेत गेलात तर मित्रांनो त्याचा उपयोग तुम्हाला परीक्षेला होणार आहे. आजच्यासाठी सुद्धा अशाच पद्धतीनं आपण काही प्रश्नांची चर्चा करणार आहोत. काही प्रश्न आपण बघणार आहोत. आपल्याकडे एक बॅच आहे. ह्या बॅचच्या संदर्भात सुद्धा मित्रांनो तुम्ही विचार करू शकता की जी बॅच आहे फक्त 799 रुपयाला आहे. AK फाउंडेशन किंवा इंग्लिश बाय खाडेसर ॲप डाउनलोड केलात तर तिथे तुम्हाला फ्री लेक्चर्स मिळायला चालू होतील. तीही तुम्ही बघू शकता. माझ्यासोबत आजचे प्रश्न जर बघितले, दररोज रात्री मित्रांनो 10 वाजता तुम्हाला यायचं आहे. हे लाईव्ह सेशन्स आपल्याला बघता येतील आणि वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भात आपण चर्चा करू शकू. 10 वाजता आपल्याला दररोज यायचं आहे. पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी ओकॅबच्या संदर्भातला TCS पॅटर्न खाली विचारलेला हा प्रश्न आहे. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय द्याल? सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. TCS स्टेनोग्राफर 2023 द स्टडी ऑफ पास्ट कल्चर्स. मित्रांनो काय याचं उत्तर द्याल? यस. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे 30 सेकंड्स. 30 सेकंदामध्ये मित्रांनो उत्तर द्यायचं आहे. हॅलो बालाजी सर, हॅलो दीपक सर, गुड इव्हनिंग. ओके, यस दीपक सर, गुड इव्हनिंग. डेमोग्राफी असा मित्रांनो तो शब्द आहे. लोकसंख्या शास्त्राचा अभ्यास करणारं शास्त्र जे आहे डेमोग्राफी. यस. मित्रांनो वेळ संपले. आता या ठिकाणी जर बघितलं तर प्रश्न बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय कळतंय? ओके, प्रियांश सर आहेत, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. मित्रांनो प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुम्हाला कळतंय की नवीन शब्द आपल्याला कळायला चालू होतील. नवीन शब्दांची आपण चर्चा करायला लागलोय की या ठिकाणी मला नवीन शब्द काय सापडतात बघा. हे शब्दांचे उच्चार सुद्धा मित्रांनो समजून घ्या की या ठिकाणी म्हटले क्रोनॉलॉजी. व्हॉट इज मिनिंग ऑफ क्रोनॉलॉजी? कोणी सांगेल का तुमच्यापैकी की व्हॉट इज मिनिंग ऑफ क्रोनॉलॉजी? क्रोनिकल नावाचं एक आपल्याकडे बुक येतं बघा. क्रोनिकल नावाचं एक मासिक आहे. क्रोनॉलॉजी या शब्दाचा मित्रांनो अर्थ काय होईल? तर क्रोनॉलॉजी या शब्दाचा अर्थ आहे की जे डेट वाईज आपण जी काय अरेंजमेंट करतो, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की घटनाक्रम जो असतो, घटनाक्रम, त्याला म्हटलं जातं मित्रांनो क्रोनॉलॉजी. विशिष्ट पद्धतीने घटनाक्रमाची जी अरेंजमेंट केलेली असते तिला म्हटलं जातं मित्रांनो क्रोनॉलॉजी. क्रोनिकल हे जे मासिक आहे ते मासिक जर तुम्ही लक्षात ठेवलं तर मित्रांनो हा शब्द तुमच्या सोपा जाईल. मित्रांनो निवडणूक शास्त्राच्या आज क्वेश्चन होता राजू उत्पादन. वा, व्हेरी गुड. निवडणूक शास्त्राच्या आज क्वेश्चन होता राजू उत्पादन. यस. ओके मित्रांनो उत्तर काही लोकांनी याचं दिलेलं आहे. ए उत्तर दिले प्रभा जी आहेत. ओके, ए ऑप्शन दिलेला आहे. प्रियांश सर ए ऑप्शन. ओके, हा शब्द मित्रांनो पाठीमागच्या एका सेशन मध्ये आपण घेतला होता बघा, अँथ्रोपॉलॉजी. अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मी सांगितलं होतं की मानववंशशास्त्र जे असतं माणसाच्या उत्पत्तीचा अभ्यास करणारं शास्त्र आणि पास्ट कल्चर्स असं म्हटलेलं आहे मित्रांनो. आर्चिओलॉजी पुरातत्व. मित्रांनो हे कळालं पाहिजे. पुरातत्व असा जो विभाग असतो जो पास्ट कल्चरचा अभ्यास करतो. कल्चर या शब्दाचा अर्थ आहे संस्कृती. पास्ट कल्चरचा अभ्यास करणारं शास्त्र
आर्किओलॉजी असा तो शब्द आहे मित्रांनो. अगदी बरोबर, बऱ्याच लोकांनी या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. हे जिनिओलॉजी म्हणजे काय? हे जिनिओलॉजी हा शब्द मित्रांनो कायम लक्षात ठेवा. वन वर्ड सबस्टिट्यूट खाली हे शब्द पुन्हा पुन्हा रिपीट होताना मित्रांनो दिसतात. जिनिओलॉजी हा जनरेशन वरून येणारा शब्द आहे की जो आपल्याला कळणं अपेक्षित आहे. या ठिकाणी जिनिओलॉजी हा जर शब्द आपण बघितला, जस्ट अ मिनिट, या ठिकाणी जर हा शब्द जर मित्रांनो बघितला तर वंशावळ जी असते त्या वंशावळ शास्त्राचा अभ्यास करणारा जो घटक असतो त्याला म्हटलं जातं जिनिओलॉजी. याला आपण म्हणू शकतो वंशशास्त्र. राईट. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, वेगवेगळ्या वंशांचा अभ्यास करणारं शास्त्र, जनरेशन वरून हा शब्द मित्रांनो तुमच्या लक्षात राहील. असे शब्द लॉजीचे जवळजवळ 25 ते 30 शब्द मित्रांनो आपल्याला पाठच पाहिजेत आणि ते टप्प्याटप्प्यानं आपण बघत जाणार आहोत. अँथ्रोपॉलॉजी विषयी मी बोललो होतो मित्रांनो, माणसाच्या उत्पत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र अँथ्रोपॉलॉजी. म्हणजे हा शब्द अँथ्रो हा शब्द माणसासाठी आहे. तो शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता कसा बघा. अमर अकबर अँथोनी, अँथो हा शब्द मित्रांनो माणसासाठी वापरला जातो. त्याच्यातून हा शब्द आलेला आहे तो म्हणजे अँथ्रोपॉलॉजी. बऱ्याच लोकांनी याचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. नो डाऊट. Archaeology, anthropology, genealogy and chronology is there. Your option is A, absolutely correct. TCS Stenographer 2023. मित्रांनो अशा पद्धतीचे वन वर्डचे शब्द हे लिहून घेतलेत का बघा. बऱ्याच लोकांनी या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. हे शब्द पुन्हा पुन्हा मित्रांनो रिपीट होताना दिसतात. हे शब्द आपल्याला यायला हवेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. यस, हा आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन. ही सेल्डम और डॅश टेल्स अ लाय. TCS स्टेनोग्राफर 2023. ऑलवेज, एव्हर, नॉर और नेव्हर. काय उत्तर द्याल मित्रांनो? शब्दांचा अभ्यास असेल तर या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर येईल. यस यस. काय मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्याल? कमॉन. मध्ये मध्ये थोडंसं ब्रेक होतंय असं लेक्चर कळतंय मला, पण मित्रांनो या ठिकाणी थोडासा नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडंसं ब्रेक व्हायला लागलेला आहे. थोडंसं समजून घ्या. वाव, आदिनाथ सरांनी उत्तर दिलंय. बघा मित्रांनो या प्रश्नाकडे जात असताना आपण कशा पद्धतीने या प्रश्नाकडे बघू शकतो ते मी सांगेन. की गायत्री मॅडम सी नॉर दिलेला आहे. यस यस, नॉर उत्तर. यस, नॉर. लक्षात घ्या नॉर असं कधी एकटे येणार नाही. लक्षात घ्या नीदर नॉर हे आपल्याला माहीतच पाहिजे. नीदर सोबत नॉर येईल. म्हणजे नीदर नॉर जसं आपण म्हणतो नॉट ओनली बट ऑल्सो, त्या पद्धतीने आपल्याला कळालं पाहिजे की या ठिकाणी मित्रांनो नीदर नॉरचा वापर होणार आहे. कशाचा? नीदर नॉर. म्हणजे या ठिकाणी नीदर तर दिसत नाही त्यामुळे हा शब्द गेला. पण सेल्डमचा अर्थ मित्रांनो कोण सांगेल का? व्हॉट इज मिनिंग ऑफ सेल्डम? सेल्डमचा अर्थ जर मित्रांनो आपल्याला कळाला तर या प्रश्नाचं उत्तर देणं आपल्याला सोपं जाईल. सेल्डम या शब्दाचा अर्थ आहे क्वचित. काय आहे? क्वचित. म्हणजे जवळजवळ नाहीच. म्हणजे याला समांतर शब्द आपल्याला शोधला पाहिजे तो म्हणजे नेव्हर. एव्हर तर होणार नाही. एव्हर म्हणजे कधी कधी. ऑलवेज म्हणजे नेहमी असा त्याचा अर्थ होईल मित्रांनो. म्हणजे याच्यातून आपण काय शिकलो? तर याच्यातून मित्रांनो आपण हे शिकलो की ज्या वेळेला अशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात त्यावेळेला त्या शब्दाचा अर्थ नेमका मला माहिती असेल तर पुढचा शब्द कोणता लिहावा हे कळेल. सेल्डम या शब्दाचा जवळजवळ अर्थ असा होतो क्वचित, जवळजवळ नाही. म्हणून इथं उत्तर येणार आहे ते मित्रांनो डी. बऱ्याच लोकांनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. एक्झॅक्टली, कॉंग्रॅच्युलेशन. अशा पद्धतीचे प्रश्न, क्या बात. आदिनाथ सरांनी उत्तर सांगितले क्वचित. बरोबर आहे. क्वचित म्हणजे जवळजवळ नाही. म्हणजे बघा वाक्याचा अर्थ मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अगदी बरोबर सापडेल की ही सेल्डम ही जवळजवळ क्वचित ऑर टेल्स अ लाय. जवळजवळ तो खोटं बोलतच नाही किंवा क्वचित अगदी बोलला तर खोटं बोलतो. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला कळतं की या ठिकाणी सेल्डम आणि नेव्हर याची जोडी आपल्याला बसवावी लागेल. साध्या गोष्टी जरी आपण अशा शिकत गेलो मित्रांनो तरी अशा प्रश्नांची उत्तरं देत असताना आपल्याला बिलकुल अडचण येणार नाही. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन. साधा प्रश्न आहे. TCS स्टेनोग्राफरचा प्रश्न 2023 चा.
वाक्य थोडंसं वाचून बघा. वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला सुचतंय का बघा. वाक्य चालू झालेलं आहे, एनी ऑफ दीज डॅश सायन्स विच कव्हर द एंटायर सिलेबस कॅन बी चूजन फॉर द प्रिपरेशन ऑफ द कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. मित्रांनो, बुक्स, बुक, नॉलेज ऑर इन्स्ट्रुमेंट, काय उत्तर द्याल? आवाज थोडा ब्रेक होतोय असं काहीतरी मला कोण सांगतंय? प्रियांश सर, आवाज ब्रेक होतोय. थोडासा नेटचा इश्यू असल्यामुळे हा प्रॉब्लेम येतोय. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर देत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात का बघा, की या ठिकाणी म्हटलेलं आहे दीज. यस, या ठिकाणी दीज म्हटलेलं आहे. आता दीज हा शब्द जो आहे हा मित्रांनो प्लुरल आहे. बघा मी काय सांगायला लागलोय थोडं समजून घ्या. दीज हा शब्द प्लुरल आहे. याचा सिंग्युलर आहे धिस. धिस हे सिंग्युलर आहे. मित्रांनो, मी वर्णन करालोय बघा, तुम्हाला कळतंय का? ज्या अर्थी हा शब्द प्लुरल आलेला आहे त्या अर्थी नामाच्या संदर्भात विचार करत असताना मला त्या नामाचा विचार करायला हवा जे नाउन काउंटेबल आहे. या अर्थी इथं दीज आलेला आहे. जसं मी म्हणालो बघा, दीज, दीज गर्ल्स, ओके, हे काउंटेबल नाउन आहे. दीज बॉईज हे काउंटेबल नाउन आहे. म्हणजे हे बॉईज जे आहे काउंटेबल, गर्ल्स आहे हे काउंटेबल. मित्रांनो, मी जे उत्तर सांगायला लागलोय ते कळतंय का बघा, की या ठिकाणी मला काउंटेबल नाउन वापरायला पाहिजे. काही लोकांनी उत्तर दिलेलं आहे, बी ऑप्शन दिलेला आहे. जस्ट चेक इट, चेक करू आपण. दुसरा मुद्दा मला कळाला, नॉलेज हे काउंटेबल आहे का? नाही. इन्स्ट्रुमेंट, नो. आता तुम्हाला बुक्स किंवा बुक याच्यातून पर्याय निवडायला हवा. मित्रांनो, यातला पर्याय तुम्ही काय लिहाल? आदिनाथ सरांनी सांगितले बुक्स, गायत्री मॅडम म्हणतात बी म्हणजे बुक. मित्रांनो, लक्षात ठेवा, वाक्याची सुरुवात अशी एनी ऑफ न होते त्यावेळेला समोरचं नाउन प्लुरल असावं. मी काय बोललो हे कळालंय का बघा. वाक्याची सुरुवात वन ऑफ द, एनी ऑफ द, मेनी ऑफ द, नीदर ऑफ द, सेव्हरल ऑफ द, बोथ ऑफ द या शब्दांनी होत असेल तर मित्रांनो समोरचं नाउन प्लुरल असावं. पुन्हा एकदा नियम सांगतो, वन ऑफ द, एनी ऑफ द, मेनी ऑफ द, सेव्हरल ऑफ द या सगळ्या शब्दांनी, नीदर ऑफ द, ईच ऑफ द अशा कोणत्याही शब्दांनी जर नामाची सुरुवात होत असेल तर मित्रांनो तुम्हाला पुढचं जे नाउन वापरायचं आहे ते प्लुरल वापरायचं आहे. उत्तर मित्रांनो ए येणार आहे. क्या बात. वैभव सर इज ए. क्या बात. प्रिया मॅडम इज बी. मित्रांनो, नियम कळालाय का बघा. मी लॉजिक काय चालवलं हे कळालं का? किती लोकांना कळालंय? ते कळालं असेल तर थोडंसं यस म्हणा, कारण मी जे बोलायला लागलोय ते तुमच्याशी लाईव्ह चर्चा आहे. माझी चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट आहे, कारण तुम्ही मला दिसत नाही आहात. फक्त मी जे बोलतो हे कळतं का, की मी उत्तर काढण्यासाठी या दीजचा वापर केलेला आहे. दीज हा शब्द प्लुरल आहे. हे कुणाचं प्लुरल आहे? दीजचं प्लुरल आहे. त्यामुळे समोरचं नाउन मला प्लुरल पाहिजे. नॉलेज इज अ ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. इन्स्ट्रुमेंट कॅनॉट बी पुट इन द प्लुरल फॉर्म. Book is actually a singular noun. I need to go with the A option, that is books, because the sentence begins with the any of. I think you got my point now. माझ्या मते मी जे बोला लागलोय हे कळा लागला असावा. हा सामान्य नियम मित्रांनो आपल्याला कळाला तर एक वहीत तुम्ही हा नियम लिहून घेऊ शकता. मित्रांनो, थोडासा नेटचा आज प्रॉब्लेम असल्यामुळे थोडा इश्यू येतोय, पण लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी मित्रांनो, बस व्हेरी गुड, एक एक दिवसात आपल्याला फरक पडताना दिसेल मित्रांनो. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकाल, प्रत्येक दिवशी काहीतरी आपण नवीन बघू आणि हे ऍडिशन होत जाईल मित्रांनो. आज तुम्हाला कळालं असावं दीज, धीस या संदर्भातला फरक, वाक्याकडे बघण्याची कला तुम्हाला शिकवायला लागलोय. तुम्हाला हे शिकताना किती लोकांना आनंद व्हायला लागला त्यांनी यस म्हणा. कृपया ही गोष्ट करा मित्रांनो, कारण ज्यावेळा आपण उत्तर शोधत असतो, एक उत्तर सापडल्यानंतर आपल्याला काहीतरी इंग्रजीमध्ये कळायला लागलं याचं एक समाधान जाणवतं. हे समाधान ज्यावेळा मी हे सगळं बोलत असतो त्यावेळा ते तुम्हाला मिळालं पाहिजे, तरच तुम्ही उद्या 10 वाजता माझ्यासोबत येणार आहात, नाही तर तुम्ही येणारच नाही आहात. यस, रामकृष्ण हरी. क्या बात. बिलकुल या, क्या बात. रामकृष्ण हरी. व्हेरी गुड. मित्रांनो, लक्षात ठेवा की मी जे बोलायला लागलोय ते कळण्यासाठी बोलायला लागलोय. कळणं खूप गरजेची गोष्ट आहे. कळत असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. मुद्दे किती क्लिअर केले बघा, की हे सगळे मुद्दे आपल्याला कळायला लागले. मला कळालं की नॉलेज इज ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, हे काउंटेबल नाउन आहे. या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या प्रश्नातून केली. क्या बात. बिलकुल. वैभव शिंदे, व्हेरी गुड, वेलकम.
पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. कमाल. हा प्रश्न मित्रांनो परत एकदा व्होकॅबच्या संदर्भात दिसतो की बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडम. टू टर्न द टेबल्स. टू टर्न द टेबल्स. टीसीएसचाच परत प्रश्न 2023चा. प्रश्नाचं उत्तर मित्रांनो काय घ्या. यस मित्रांनो, टाइम्स अप. वेळ संपले. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय द्याल? या प्रश्नाचं उत्तर देत असताना काही बेसिक गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर या प्रश्नाचं उत्तर द्यायला तुम्हाला अडचण येणार नाही. याचं कारण असं मित्रांनो की असे प्रश्न सोडवत असताना अगदी सहज पद्धतीने या प्रश्नाची उत्तरं देता येतील. टर्न द टेबल्स. टेबल टर्न करणे. टेबल टर्न करणे याचा अर्थ, टर्न करणे याचाच अर्थ आहे चेंज द सिच्युएशन. टेबल चेंज करणे. टर्न द टेबल्स. एखाद्या वेळेला हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला भांडण दिसतं बघा, आणि ते भांडण दिसल्यानंतर किंवा तुम्ही मूव्हीज मध्ये वगैरे बघितलं असावा, हिरोची एंट्री होते आणि हिरोची एंट्री झाल्यानंतर तिथे विलन बसलेला असतो. त्यावेळेला तो टेबल असा पालथवून लागतो, आणि पालथवून लावतो म्हणजे चेंज द सिच्युएशन. याच्यातून ही फ्रेज तयार झाले, टर्न द टेबल्स. एखाद्या परिस्थितीमध्ये सडन चेंज करणे अशा अर्थानं मित्रांनो वापरलं जातं. बी इज अ राईट ऑप्शन. काही लोकांनी ए ऑप्शन दिलाय. गिव्ह अ चॅलेंज इज नाही, टू चेंज द सिच्युएशन. सिच्युएशन मध्ये बदल करणे अशा अर्थानं ते दिलेलं आहे. चेंज द सिच्युएशन. आदिनाथ सरांनी अगदी बरोबर उत्तर दिले. मित्रांनो, फ्रेज लक्षात ठेवा. ही एमपीएससी खाली सुद्धा आलेली फ्रेज आहे. लक्षात ठेवा, ही इडम तुम्हाला एमपीएससी खाली सुद्धा आलेली दिसते. म्हणजे एकंदरीत काय की अशा पद्धतीने चर्चा करत गेलो तर आपल्याला कळायला चालू होईल चेंज द सिच्युएशन हे त्याचं उत्तर आहे. दीपक सर, एक्झॅक्टली, टू चेंज द सिच्युएशन. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. यस, हा प्रश्न मित्रांनो तुम्ही कसा सोडवाल की जो प्रश्न पॅराजंबलच्या संदर्भातला आहे. टीसीएस पॅटर्न खालचा 4 वाक्य दिलेले आहेत. तुम्ही वाचून बघा, तुम्हाला काही सुचतंय का बघा. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कसं काढता येईल. कमाल. यस मित्रांनो, काही सुचलंय का? या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी तुमच्याकडे काही लॉजिक आहे का? काय मित्रांनो या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्याल? कशी सुरुवात कराल या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी? यस, सी ऑप्शन दिलेला आहे. क्या बात. सी ऑप्शन. वाव. यस. वा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी आर दिलेला आहे. त्यामुळे आरचा विचार करायचीच गरज नाही. सगळ्याच ठिकाणी आर न दिलेला आहे. वा, व्हेरी गुड. बऱ्याच लोकांनी रिस्पॉन्स दिलेला आहे. ओके, स्वाती मॅडम, यस, बी ऑप्शन इज देअर. रज, चंद्रदास सर, डी ऑप्शन इज देअर. बघा मी काय लॉजिक लावतोय. हे वाक्य मित्रांनो जे आर न चालू केलेलं आहे हे आज्ञार्थक वाक्य आहे. पहिली गोष्ट ही तुमच्या लक्षात येऊ दे बरं. गोष्ट आज्ञार्थक. जसं आज्ञार्थक वाक्याची सुरुवात ही क्रियापदानं होते. कशानं होते? क्रियापदानं. हे बघा, डू नॉट स्टडी फॉर टू लॉंग ॲट नाईट. बघा, डू नॉट स्टडी फॉर टू लॉंग ॲट नाईट. याचा अर्थ काय होतो? सरळ अर्थ होतो की रात्री उशिरापर्यंत अभ्यास करू नका. ॲज इट विल डिस्टर्ब युअर स्लीप सायकल. कारण, ॲजचा अर्थ आहे कारण. इट विल, हे इट कुणासाठी आलेलं आहे मित्रांनो? हे प्रोनाउन आहे. हे स्टडीसाठी आलेलं आहे मित्रांनो. हे स्टडीसाठी हे प्रोनाउन आलंय. स्टडी विल डिस्टर्ब युअर स्लीप सायकल म्हणजे या नामासाठी हे प्रोनाउन आलं. आर एस पाहिजे. या ठिकाणी आर एस चा पर्याय आपल्याकडे 2 दिसतात.
त्यामुळे हे दोन पर्याय तुमचे काय गेले, निघून गेले. मी प्रत्येक गोष्ट मित्रांनो बारकाईनं तुम्हाला सांगायला लागलोय की कशा पद्धतीनं वाक्याकडे तुम्ही बघू शकता. राईट, ओके. ॲज इट विल डिस्टर्ब युअर स्लीप सायकल अँड द कंटिन्युअस फोर्स ऑन माइंड. बघा, स्टडी सायकल, स्लीप सायकल अँड द कंटिन्युअस फोर्स ऑन माइंड. पी पाहिजे मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला दिसतंय का? बघा, या ठिकाणी आपल्याला पर्याय दिसेल RSP आणि मग येणार आहे लास्ट Q. म्हणजे तुमचा ऑप्शन असायला मित्रांनो बी असायला पाहिजे. यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. बऱ्याच लोकांनी त्याचं उत्तर चुकीचं दिलेलं आहे. मी विचार कसा केलेला बघा. अँड इट विल लीड टू इंजुरियस रिझल्ट ऑन हेल्थ. हे सगळं केल्यामुळं इट विल रिझल्ट. रिझल्ट हा कधी असतो? रिझल्ट हा मित्रांनो शेवटी असतो. रिझल्ट लागतो कधी? रिझल्ट लागतो मित्रांनो शेवटी. म्हणजे हे वाक्य हे शेवटी असायला पाहिजे. याचं लॉजिक माझ्याकडे असं आलं की रिझल्ट ऑन हेल्थ, ह्या रिझल्ट या शब्दावर मी ठरवलं की हे Q शेवटी पाहिजे. या ठिकाणी मी Q शेवटी घेतलेला आहे. 10 वाजता दररोज येण्याचे हे फायदे आहेत की वाक्याकडे कसं बघावं हे मी तुम्हाला सांगायला लागलोय. मित्रांनो, मी जे बोललो ते तुम्हाला पटलं का? मी जे बोलायला लागलोय, जे मी तुमच्याशी समजून सांगायला लागलोय की वाक्य कसं तयार होतं, कसं बनतं, हे कळालं असेल तर तुम्ही यस म्हणू शकता की माझी लॉजिक ही कला आहे. मी पुन्हा सांगायला लागलोय, कालही बोललो होतो की दिस इज अन आर्ट. की वाक्य जेवढा आपण बघत जातो त्यावेळा आपल्याला कळतं की वाक्य जोडायची कशा असतात, शब्दाकडे बघायचं कसं असतं. हे ज्या वेळेला कळेल त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपली उत्तरं यायला लागली. उत्तर मित्रांनो येणार आहे बी. बऱ्याच लोकांचं उत्तर जरी चुकलेलं असलं तरी लॉजिक माझं काही समजलेलं आहे का बघा. मी कशा पद्धतीने त्या प्रश्नाकडे बघत गेलो बघा. हे Q का ठेवलं शेवटी हे तुम्हाला कळणं. रिझल्ट ऑन द हेल्थ, इंजुरियस रिझल्ट ऑन द हेल्थ. कारण रिझल्ट हा शेवटी असतो त्यामुळे Q हे मी ऑप्शन शेवटी ठेवलेलं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं वाक्य बघत जाऊ. कुठंही आपण काय करणार नाही आहोत. यस, हे लक्षात घ्या. कुठंही आपण गडबड करणार नाही आहोत. समजून घ्यायला कुठंच आपण गडबड करत नाही आहोत. पळवायचं नाही आम्हाला, उत्तर सांगून पुढे जायचं नाही. तर लॉजिक काय डेव्हलप करता येईल का याचा मित्रांनो आपल्याला विचार करावा लागेल आणि हा विचार टप्प्याटप्प्यानं तुम्हाला होताना दिसेल. यस, हे कळतंय का मी काय बोलायला लागलो हे कळणं मित्रांनो. यस, बऱ्याच लोकांनी यस म्हटलेलं आहे. क्या बात. प्रिया मॅडम इज देअर, दीपक सर इज देअर, चंद्रसार सर इज देअर, प्रभा मॅडम, सुमित सर, व्हेरी गुड. मित्रांनो, हा भाग कठीण नाही, फक्त इट रिक्वायर्स जस्ट प्रॅक्टिस. प्रॅक्टिस असेल तर हे कळू शकतं. मित्रांनो, TCS स्टेनोग्राफर 2023चा प्रश्न तुमच्यासाठी आर्ग्यू या शब्दाला तुम्हाला अँटोनिम द्यायचा आहे. तुमची वेळ चालू झाली. काय उत्तर द्याल? कम ऑन. मित्रांनो, प्रश्नाकडे बघितल्यानंतर हे जे आहे आर्ग्यू याचा हे आहे मित्रांनो वर्ब, पहिली बाब. तर याच्यातून एक शब्द कदाचित तुम्ही ऐकल्यासारखं तुम्हाला वाटत असेल, आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट म्हणजे काय? एखाद्या गोष्टीशी वाद घालणे, एखाद्या गोष्टीसाठी मतभेद असणे, अशा अर्थानं ते येतं. मग मला सांगा बरं, यातला कोणता पर्याय जो असेल जो अँटोनिम खाली येईल की जो आपल्याला बघावा लागेल. याचा पर्याय मित्रांनो डिसलाईक असं होईल का? ओके. आवड नसणे, डिफर वेगळं होणे, डिसॲग्री का ॲग्री होईल? तुम्हाला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. आर्ग्यू याचा अर्थ आहे वाद घालणे, सहमत नसणे अशा अर्थाने येऊ शकतं. सहमत नसणे अशा अर्थाने येऊ शकतं. मग मित्रांनो मला सांगा यातला विरुद्धार्थी शब्द काय लिहाल तुम्ही? डिसॲग्री. येस, आर्ग्यू म्हणजे वाद घालणे म्हणजे ते डिसॲग्री झालं. अँटोनिम विचारलं मित्रांनो, विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. तुम्ही उत्तर काय द्याल? ॲग्री म्हणजे काय? सहमत होणे. काय होणे? सहमत होणे. हे तर तुम्हाला माहिती पाहिजे की ॲग्री हा शब्द माहिती पाहिजे. ॲग्रीमेंट होते, सहमत होतो माणूस. मित्रांनो, क्रियापद अत्यंत महत्वाची. अशा पद्धतीचे प्रश्न बघत जात असताना आपल्याला यस डी ऑप्शन ॲब्सोल्युटली करेक्ट. दीपक सरांनी डी ऑप्शन दिलेला आहे. दीपक सर
यस प्रिया मॅडम, डी ऑप्शन. सी ऑप्शन डिसॅग्री हे तर याला समानार्थी शब्द झाला. आर्ग्यू, डिसॅग्री. जो माणूस वाद घालतो तो सहमत नसतो, पण सहमत असणे अँटोनिम विचारलं याला, त्यामुळे उत्तर मित्रांनो यायला पाहिजे डी. सर कळालंय का बघा? दीपक सर कळालेलं आहे का बघा? उत्तर बघा. ओके, अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो आपण आज नवीन शब्द कळाला, आर्ग्युमेंट, वाद घालणे. ओके, एखाद्या गोष्टीमुळे वाद तयार होणे, वाद घालणे, डिफर होणे अशा अर्थाने. डिफर, डिफरन्स, त्याच्यातून हा शब्द आहे. वेगळं होणे, वाद असणे, राईट. डिसलाईक, एखाद्या गोष्टीची नावड असणे, याला म्हटलं जातं डिसलाईक. म्हणजे साधे शब्द आहेत, पण हे सगळे शब्द मित्रांनो परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे. प्रत्येक शब्दाकडे आपण जाणीवपूर्वक पॉज घेऊन शिकायला लागलोय. ओके, मधु सर इज सी डिसॅग्री, तर ते समानार्थी झालं. दीपक सर कळालंय तुम्हाला, क्या बात. बिलकुल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न स्क्रीनवर तुमच्या करता काय आहे बघा. यस, परत एकदा आर्टिकलचा प्रश्न. हमखास प्रत्येक परीक्षेला, परीक्षा बघा स्टेनोग्राफर आहे, कोणतीही परीक्षा TCS पॅटर्न खाली असेल तर हा चॅप्टर मित्रांनो सोडायचा नाही. यासाठी मी मुद्दाम सांगेल की AK फाउंडेशन किंवा इंग्लिश बाय खाडेसर ही 2 ऍप जे आहेत त्या ऍपवर मित्रांनो आर्टिकल्सवर फ्री सेशन सगळे ठेवलेले आहेत. अगदी सगळे नियम त्याच्यावरती समजून सांगितलेले आहेत. अगदी चॅप्टर वाईज आहेत. ही 2 ऍप जर तुम्ही डाउनलोड केलात तर या संदर्भातले थेरॉटिकल जो सगळा भाग आहे तो तुम्हाला मिळून जाईल. उत्तर मित्रांनो काय द्याल? तुमची वेळ चालू झाली. यस मित्रांनो, अगदी सोपा प्रश्न होता. बऱ्याच लोकांनी उत्तर अगदी बरोबर दिलेले आहेत. प्रियांश सर बी इज सेइंग, राज सर इज डी, दीपक सर डी. मित्रांनो अगदी बरोबर उत्तर आहे. येणार आहे ते उत्तर म्हणजे डी हे उत्तर मित्रांनो अगदी बरोबर आहे. अ यायला पाहिजे. व्हॉट अ ब्युटिफुल पेंटिंग. मित्रांनो बघा समोरचं नाऊन बघा, पेंटिंग हे सिंग्युलर आहे. अ किंवा चा वापर कधी केला जातो? समोरचं नाऊन सिंग्युलर, काउंटेबल, कॉमन नाऊन असेल तर मित्रांनो अ किंवा चा वापर केला जातो. समोर कुठं फ्रेज किंवा क्लॉज आलेला आहे का? नाही. त्यामुळे तुम्ही वापरू शकता अ. व्हॉट अ मॅन, व्हॉट अ ब्युटिफुल पेंटिंग. मित्रांनो ऍब्सोल्युटली करेक्ट. अ किंवा चा वापर मित्रांनो कशासाठी केला जातो? समोरचं नाऊन सिंग्युलर असताना केला जातो आणि पेंटिंग हे सिंग्युलर आहे आणि समोर त्याच्या क्लॉज वगैरे काही दिसत नाही. डी ऑप्शन ऍब्सोल्युटली करेक्ट. बऱ्याच लोकांचं उत्तर मित्रांनो अगदी बरोबर आलेलं आहे. कुठेही अडचण नाही. अगदी बरोबर प्रश्नांची उत्तरे यायला लागलेत मित्रांनो. समजा असं एखादा महिना आपण सतत जर अशा पद्धतीने युट्यूबवर लाईव्ह राहिलो आणि अशा पद्धतीने चर्चा करत गेलो तर मित्रांनो अत्यंत सुधारणा होताना तुम्हाला दिसेल. अशा पद्धतीचे प्रश्न बघितल्यानंतर तुमच्यातली सुधारणा ही तुम्हाला जाणवेल. पुढचा प्रश्न स्क्रीनवर. ही वॉज अपॉइंटेड ॲज डॅश NCC ऑफिसर ऑफ अ कॉलेज. द इज अँड अ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड. काय मित्रांनो उत्तर द्याल? क्रुशल प्रश्न आहे तुमच्याकरता. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे लॉजिक काय आहे? कमाल. येस मित्रांनो, व्हेरी जम्बल्ड क्वेश्चन. अशा प्रश्नांची उत्तरं ज्याला देता येतात त्याचा रिझल्ट अगदी नक्की आहे. आर्टिकलच्या बाबतीत मी सतत सांगतोय की काळजी घ्या. काय झालंय बघा, या ठिकाणी बघितलं तर NCC कॅम्प. यस, मी काय बोलतोय बघा, या ठिकाणी NCC कॅम्प असं मी लिहिलं. समजतंय का बघा? याचा उच्चार करून बघा. NCC कॅम्प, ए न उच्चार व्हायला लागलाय, हा स्वरासारखा उच्चार आहे. NCC, एन. ओके, हा स्वरासारखा उच्चार आहे.
या ठिकाणी ॲन यायला पाहिजे. ॲन NCC, जसं आपण म्हणतो MA, ॲन MA. लक्षात घ्या, अशा पद्धतीने याच्या ठिकाणी ॲन यायला पाहिजे असं जे वाटतं. काही लोकांनी बी ऑप्शन दिलेलं आहे, ॲब्सोल्युटली रॉंग आहे. हे जरी ॲन येत असलं तरी मुद्दाम मी सांगत असतोय आर्टिकलच्या बाबतीत, समोर ज्या वेळेला अशी फ्रेज येते, समोर ज्या वेळेला अशी फ्रेज येते, ऑफ आवर कॉलेज अशी फ्रेज ज्या वेळेला येते त्यावेळेला मित्रांनो त्याच्या पाठीमागं द वापरलं जातं. म्हणून हे नियम, क्लॉज आणि फ्रेजच्या बाबतीतले नियम जे आहेत ते आपल्याला माहिती पाहिजेत. फ्रेज म्हणजे काय, पाठीमागच्या सेशनमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलं होतं. शब्दाचा समूह असतो ज्याच्यामध्ये क्रियापद नसतं आणि असा शब्दाचा समूह त्या नामाच्या समोर येतो त्यावेळेला त्या नामाच्या पाठीमागं मित्रांनो द वापरलं जातं. मूलभूत नियम आहे ते आर्टिकलच्या बाबतीतले. एखाद्या नामाची पुनरावृत्ती होत असेल, एखाद्या नामाच्या समोर फ्रेज येत असेल तर त्याच्या पाठीमागं मित्रांनो द वापरावं लागतं. ही अत्यंत महत्वाची गोष्ट. म्हणून मी सांगत राहतोय की इथं तुम्हाला या 2 ऍपकडे गेला तर ही सगळी सेशन्स तुम्हाला फ्री बघायला मिळतील. आर्टिकल्सवरचे सगळे प्रश्न मित्रांनो तुमचे सुटून जातील जर तुम्ही ती थेअरी व्यवस्थित केली तर. हे कन्फ्युजिंग प्रश्न आहे कारण NCC साठी ॲन वापरतात. एवढंच जर दिलं त्यांनी, एवढंच जर दिलं किंवा ते असं म्हणाले वी व्हिजिटेड, मी वाक्य दिलं वी व्हिजिटेड NCC कॅम्प, NCC कॅम्प. मित्रांनो 100% या ठिकाणी ॲन येईल. का बरं? कारण समोर काही क्लॉज नाही, फ्रेज नाही, उच्चार स्वरासारखा होतोय. मित्रांनो मी बोलतेलं कळतंय का बघा, पुस्तकातून सुद्धा काढून बघा, कुणाचंही पुस्तक काढून बघा, NCCच्या पाठीमागे ॲनच दिलेला आहे प्रत्येक पुस्तकामध्ये. पण इथं मात्र उत्तर देताना त्यांनी द दिलेलं आहे. याचं कारण याच्या समोर फ्रेज आलेली आहे. मित्रांनो काही बोललेलं कळायला लागलेलं आहे का? हे कळत असेल तर 100% तुमचा आर्टिकल हा चॅप्टर पक्का आहे असा त्याचा अर्थ आहे. किंबहुना या बाजू मित्रांनो अत्यंत महत्वाच्या आहेत. या बाजू अत्यंत महत्वाच्या, कारण असे प्रश्न 100% चुकतात. कारण पुस्तकात दिलेलं असतं ॲन, पण ते ॲनच आपण लिहितो पण समोर आपण फ्रेज बघत नाही. अशा वेळेला उत्तर चुकू शकतं मित्रांनो. म्हणून काळजी घ्या. ही काळजी घेत यस ज्योती मॅडमने उत्तर दिले ए ऑप्शन ॲब्सोल्युटली करेक्ट मॅम. कॉंग्रॅच्युलेशन फॉर द आन्सर दॅट यू गिव्ह मी. व्हेरी गुड, नो डाऊट. ओके, द हे ऑप्शन माझ्या मते हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला असावा की नामाच्या समोर फ्रेज येते त्यावेळेला त्याच्या पाठीमागे काय वापरावं, द वापरावं. व्हेरी गुड. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रिया मॅडम क्या बात, बिलकुल समजतंय तुम्हाला मी जे बोलतेलं. यस, पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर परत एकदा बघा. टू व्हायोलेट द, शब्द बघा काय आहे या ठिकाणी, शब्द बघा सँक्टिटी ऑफ द चर्च आणि मग त्याने विचारलंय वन वर्ड सबस्टिट्यूट. काय मित्रांनो द्याल या प्रश्नाचं उत्तर? तुमच्यासाठी या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी वेळ आहे, तो वेळ म्हणजे 30 सेकंड्स वेळ आहे. तुम्ही उत्तर काय द्याल? मित्रांनो प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. ह्या सगळ्या शब्दांचा आपल्याला मित्रांनो सराव व्हावा लागतो. हे सगळे शब्द तुम्हाला नवीन आहेत. ब्लास्फेमी इज देअर, सॅक्रिलेज इज देअर, व्हॅन्डॅलिझम इज देअर अँड सॅबोटेज इज देअर. शब्द बघा कसे आहेत. कधीच शाळेत हे न झालेले शब्द अचानक बघितल्यानंतर भीती न वाटली तर नवल. अशा प्रश्नांना मित्रांनो आपण स्पर्शच करत नाही. किती लोकांना व्हायोलेट हा शब्द माहिती आहे. बर हे राहू द्या. मी पहिल्यांदा एक काम करतो की या शब्दांचे अर्थ मी तुम्हाला सांगतो. ब्लास्फेमी याचा अर्थ आहे ईश्वर निंदा, राईट. सॅक्रिलेज याचा अर्थ आहे मित्रांनो अपवित्र. व्हॅन्डलिझम याचा अर्थ आहे मित्रांनो उद्ध्वंस करणे. मी इथं हे दाखवतो मग तरी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येतं का ते बघू. या ठिकाणी या सगळ्या शब्दांचे अर्थ दिलेले आहेत मित्रांनो. मी अर्थ दिलेत, मग अर्थ दिल्यानंतर तरी तुम्ही उत्तर काढू शकता का हे मला बघायचं आहे. इथं अर्थ दिलेत. व्हायोलेट म्हणजे भंग करणे, राईट. ब्लास्फेमी म्हणजे ईश्वर निंदा, सॅक्रिलेज म्हणजे अपवित्र, सॅबोटेज म्हणजे घातपात आणि व्हॅन्डॅलिझम म्हणजे मगाशी बोललो होतो ते विध्वंस. मला सांगा मित्रांनो वन वर्ड सबस्टिट्यूट खाली इथं कोणता शब्द तुम्ही बसवणार आहात? कमान बघून तरी सांगता आलं पाहिजे किमान की शब्दाचे अर्थ दिल्यानंतर हे शब्द मित्रांनो
10 लाख रुपयाचे शब्द आहेत असं समजा. कारण हा एक प्रश्न जर आपला सुटला तर आपण अगदी 4-5 लाख विद्यार्थ्यांना पुढं मागं टाकून आपण पुढे जाऊ शकतो. यासाठी हे सगळे शब्द मी या ठिकाणी दिलेले आहेत. कमाल. काय उत्तर द्याल आता तरी? क्या बात. बरोबर उत्तर दिलेलं आहे. बी उत्तर प्रभा मॅडम, ऍब्सोल्युटली करेक्ट. सॅक्रिलेज. सॅक्रिलेज हे या प्रश्न बघा, सॅक्रिलेजचा अर्थ दिलेला आहे अपवित्र. सँक्टिटी याचा अर्थ मित्रांनो आपल्याला कळाला पाहिजे. सँक्टिटी याचा अर्थ व्हायोलेट सँक्टिटी, पावित्र्य याचा अर्थ आहे पावित्र्य. पावित्र्याचा भंग करणे याचा अर्थ अपवित्र करणे आणि सॅक्रिलेज हे याचं उत्तर येईल. वेंडॅलिझम याचा अर्थ आहे मित्रांनो विध्वंस. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की अशा पद्धतीचे प्रश्न टीसीएस स्टेनोग्राफर, आपला प्रॉब्लेम शब्दांचा आहे मित्रांनो. शब्द ज्याला हे शब्द माहिती आहेत आणि हे एका दिवसाचं कामच नाही. म्हणून मी सतत सांगतोय एक वही एक पेन हे जर घेऊन बसलात आणि असे शब्द जर ऐकत गेलात बघत गेलात सतत जवळ, दररोज मी 5 शब्द वाचेन. जे मी आज 10 वाजता ऐकले ते उद्या दिवसभर गुणगुणेन. हे गुणगुणण्याची कला ज्याच्याकडे आहे हे शब्द यायला चालू होतात. व्हायोलेट म्हणजे एखाद्या गोष्टीचं भंग करणे, अशा अर्थानं नियमाचा भंग केला जातो त्यावेळेला व्हायोलेशन असा शब्द वापरला जातो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न काही लोकांनी उत्तर बरोबर द्यायला चालू केले. बी ऑप्शन. क्या बात. पुढचा प्रश्न स्क्रीनवर काय आहे बघा. परत एकदा तुमच्या समोर प्रश्न आहे टीसीएस स्टेनोग्राफर 2023 करता आणि तोही पॅराजंबलचा प्रश्न आहे मित्रांनो. वाक्य वाचून बघा, काय उत्तर देता येईल या संदर्भात विचार करा. साधा प्रश्न आहे. कमॉन. क्या बात. मित्रांनो हा खूप साधा प्रश्न होता. अगदी साधा प्रश्न. उघडा डोळे बघा नीट. मी सांगतो तुम्हाला उत्तर बघा कसं काढता येईल. अगदी शाळा कॉलेजमध्ये हे सगळं तुम्हाला झालेलं आहे. कसं झालेलं आहे सांगतो. तुम्ही 12वीला गेला होता, 10वीला होता, त्यावेळा तुम्हाला शिकवलं होतं नॉट ओनली बट ऑल्सो. बघा मी काय बोलायला लागलोय. हे राहू दे बाजूला, हे जाऊ दे बाजूला. पण हे तर शिकवलं होतं का? किती लोकांना नॉट ओनली बट ऑल्सो शिकवलं होतं? त्यांनी थोडंसं मला सांगा बरं की नॉट ओनली बट ऑल्सो ज्यांच्या ज्यांच्या शाळेत शिकवलं होतं त्यांची कोणती शाळा आहे? नॉट ओनली बट ऑल्सो हे जर शिकवलेलं आठवत असेल तर 100% या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अगदी बरोबर यायला पाहिजे. काहीही बघायची गरज नाही. लॉजिक सांगा लागलोय, लॉजिक. आता बाकी काही लोकांचे डोळे उघडलेले दिसायला लागलेत की आता काही लोकांना कळायला लागलेलं आहे की कशा पद्धतीनं उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. यस, काही लोकांनी उत्तर दिलेलं आहे. बघा बरं की या ठिकाणी नॉट ओनली आलेला आहे. नॉट ओनली नंतर बट ऑल्सो यायला पाहिजे, म्हणजे हे यायला पाहिजे, म्हणजे पी नंतर यस पाहिजे. आता पी नंतर मित्रांनो यस या ठिकाणी दिसतं. पी नंतर यस कुठं दिसतं का हो? पी नंतर यस तर हे एकाच ठिकाणी दिसतं. उत्तर तुमचं सीच आहे. नॉट ओनली बट ऑल्सो. पॅराजम्बल इज जम्बलिंग. यस, जम्बलिंग करत नाही मित्रांनो. थोडासा अभ्यास आपल्याला करायला हवा. दिस इज नॉट जम्बलिंग ऍक्च्युअली. साधा अभ्यास आहे. आता या प्रश्नाचं उत्तर काढायला काय अडचण आहे? नॉट ओनली बट ऑल्सो. पण शाळेत कधी मित्रांनो आपल्याला कधी घेतलंच नाही आणि म्हणून अशा प्रश्नांची उत्तरं मित्रांनो आपल्याला अवघड जातात. टीसीएस स्टेनोग्राफर 2023चा प्रश्न अगदी 10 सेकंदात याचं उत्तर निघेल, ज्याला माहिती आहे नॉट ओनली बट ऑल्सो. किती लोकांना ही सांगितलेली ट्रिक मित्रांनो कळालेली आहे
यस तर म्हणा, कारण इतका साधा सोपा प्रश्न, सगळं वाचायची सुद्धा तुम्हाला गरज नाही. हे उत्तर अगदी बरोबर आहे. आर न सुरुवात व्हायला पाहिजे सगळ्या ठिकाणी. आर, पी, एस आणि क्यू, टू मेक देअर लाईफ हेल्दी अँड बेनिफिशियल. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की अशा पद्धतीचं लॉजिक जर तुमच्याकडे असेल, वैभव सर कॉंग्रॅच्युलेशन, प्रिया मॅडम कॉंग्रॅच्युलेशन, भरत सर कॉंग्रॅच्युलेशन. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी हळूहळू का असेना आपल्याला काय येईल, मी पुन्हा सांगतो, आपल्याला येईल ती म्हणजे नजर. ही नजर द्यायचा प्रयत्न आहे. मी प्रश्न तुम्हाला सांगत असताना उत्तरापर्यंत कसं पोचायचं आहे हे आपण बघायला लागलोय. ह्या सरावाच्या गोष्टी आहेत. जरी उत्तर चुकलं तरी घाबरून जाऊ नका, कारण आपण आयुष्यात कधी इंग्रजीचा सरावच केला नाही. त्यामुळे उत्तर लगेच बरोबर येणार नाही. आय डू अंडरस्टँड, मला हे कळतंय, पण प्रयत्न करणं मित्रांनो आपली गरजेची गोष्ट आहे. तुम्हाला हे कळायला लागले. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर आणि वेळ दिलेली आहे मित्रांनो 30 सेकंड्स. टेन्स वरचा प्रश्न आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक व्हेन आय डॅश द स्टेशन द ट्रेन डॅश. काय मित्रांनो उत्तर द्याल? पहिल्या दिवसापासून मी हे सांगायला लागलो. क्या बात. मित्रांनो, एक गोष्ट या प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हे पास्ट टेन्सला दाखवतं. व्हेन हा शब्द आल्यानंतर आपल्याला कंबाईन करायचा असतो पास्ट टेन्स, आणि पास्ट टेन्स हा कायमच पास्ट टेन्स बरोबर जावा लागतो. मी काय बोललो बघा, व्हेनची अशी जी वाक्य असतात जी कंजंक्शन म्हणून काम करतात टेन्स नावाच्या चॅप्टरमध्ये, तेवढा पास्ट टेन्स बरोबर पास्ट टेन्स जोडायचा आहे. मी पहिल्या दिवसापासून टेन्सचा सिक्वेन्स तुम्हाला सांगत आलेलो आहे की पास्ट टेन्स गोज विथ पास्ट टेन्स. आता इथं बघा, रीच आलेला आहे, हा पास्ट टेन्स नाही. हॅड लेफ्ट हा पास्ट टेन्स आहे, हा निघून गेला. रीच हे प्रेझेंट आहे, हे प्रेझेंट आहे. राईट. ट्रेन लिव्ज, नो. रीच, लिव्ह, नो. इथं बघा, रीच्ड आणि हॅड लेफ्ट हा पास्ट आहे आणि हा पास्ट आहे. ज्या वेळेला असं व्हेन येतं त्यावेळेला दोन्ही ठिकाणी पास्ट टेन्स, एके ठिकाणी सिंपल पास्ट, एके ठिकाणी पास्ट परफेक्ट. किती लोकांचं उत्तर बरोबर? क्या बात. प्रियांक सर डी ऑप्शन, आदिनाथ सर क्या बात. लक्षात आलं का बघा की ज्या वेळेला टेन्सचं कॉम्बिनेशन केलं जातं त्यावेळेला सिंपल पास्ट गोज विथ पास्ट परफेक्ट. लक्षात ठेवा, ही बाजू कायमची लक्षात ठेवा. पाठीमागं कंजंक्शन येऊ शकतं व्हेन, अशा वेळेला ही कंडिशन कायमची मित्रांनो लक्षात ठेवा की सिंपल पास्ट या ठिकाणी सिंपल पास्ट आणि हाय पास्ट परफेक्ट, म्हणजे ही कंडिशन आपल्याला लक्षात घ्यावी लागते. मित्रांनो, उत्तर अगदी बरोबर. काही लोकांनी उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीचे नियम TCS DMRE 2023 लेटेस्ट हा प्रश्न की जो आपण बघितला परीक्षेला विचारलेला. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ. पुढचा प्रश्न स्क्रीनवर तुमच्याकरता काय आहे? यस. काय मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्याल? यस, द फॅमिली वॉज इन अ स्टेट ऑफ पेनुरी. आणि तुम्हाला विचारलंय, त्याला अँटोनिम विचारलंय, पण पेनुरीचा अर्थ मात्र तुम्हाला माहिती पाहिजे. कमान, या प्रश्नाचं उत्तर काय द्याल? यस मित्रांनो, कळालंय का बघा की आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कशाचा आहे? ग्रामरचा आहे का शब्दांचा आहे? तुम्ही जर बघितलं तुमच्याकडे तर तुम्हाला मित्रांनो हे जाणवतंय की तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम मित्रांनो आहे तो म्हणजे शब्दांचा प्रॉब्लेम आहे. जोपर्यंत हा शब्दांचा प्रॉब्लेम सुटणार नाही तोपर्यंत अशा प्रश्नांची उत्तरं देताच येणार नाहीत. पेनुरी याचा अर्थ आहे दारिद्र्य. काय आहे? दारिद्र्याला मित्रांनो हा शब्द आहे पेनुरी. मग याला विरुद्धार्थी शब्द आहे, हा आहे ॲफ्लियन्स.
ॲफ्लुएन्स याचा अर्थ आहे मित्रांनो समृद्धता. याचा अर्थ आहे समृद्धता. हा उत्तराचा भाग आहे. हे डी हे ऑप्शन येणार आहे. ॲफ्लुएन्स याचा अर्थ आहे समृद्धता. डर्थ याचा अर्थ आहे कमतरता. एखाद्या गोष्टीची कमतरता ज्यावेळा असते त्यावेळा त्याला म्हटलं जातं डर्थ. इनसफिशियन्सी म्हणजे सुद्धा कमतरता. हे दोन शब्द समानार्थ. डेस्टिट्यूशन याचाही अर्थ आहे मित्रांनो निराधार ज्यावेळा माणूस असतो त्यावेळेला त्याला म्हटलं जातं डेस्टिट्यूशन. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की शब्दांकडे यस बऱ्याच लोकांनी उत्तर दिलेलं आहे. डी ऑप्शन उत्तर क्या बात अगदी बरोबर ॲफ्लुएन्स. आणि बऱ्याच वेळेला मित्रांनो हा शब्द एमपीएससी खाली सुद्धा विचारलेला आहे. पेनुरी म्हणजे दारिद्र्य. एका सेशनमध्ये कमीत कमी आपण 10 ते 15 शब्द तरी नवीन बघत जातो. जेनिऑलॉजी हा शब्द आपल्याला नवीन कळाला. जेनिऑलॉजी याचा अर्थ आहे वंशाचा अभ्यास करणारं शास्त्र. आर्चिओलॉजी पुरातत्व विभाग त्याचाही आपण विचार केला. ओके, म्हणजे अशा पद्धतीचे शब्द दररोज ऐकत जाणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट आहे. ऐकणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट आहे. कारण मराठीतले शब्द आपण पाठ करून शिकलेलो नाहीत. कानावर कधी ना कधी ते सतत पडत गेल्यामुळं आपल्या लक्षात राहिलेत. लक्षात घ्या. पेनुरी या शब्दाचा अर्थ कळाला. डर्थ म्हणजे कमतरता कळालं. ॲफ्लुएन्स म्हणजे कळालं समृद्धता कळालं. डेस्टिट्यूशन म्हणजे निराधार कळालं. इनसफिशियन्सी म्हणजे कमतरता कळालं. हे जे शब्द आहेत हे पुन्हा पुन्हा म्हणा, पुन्हा पुन्हा बघा. ते शब्द तुमच्यापर्यंत यायला लागतील. यस. पुढचा प्रश्न मित्रांनो काय आहे बघा. परत एकदा प्रश्न तुम्हाला अशाच पद्धतीनं व्होकॅबचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर काय द्याल? कम ऑन. यस. बघा शब्द आहे निफ्टी. निफ्टी या शब्दाचा मित्रांनो अर्थ आहे जो स्टायलिश माणूस असतो त्याला म्हटलं जातं निफ्टी. या शब्दाचा अर्थ डिस्प्लीजिंग या शब्दाचा अर्थ शाबी म्हणजे गबाळा. गबाळा माणूस असतो त्याला म्हटलं जातं शाबी. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या. स्टायलिश हे याला उत्तर येईल मित्रांनो. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम विचारलेला आहे. या ठिकाणी सिनोनिम येणार आहे ते म्हणजे स्टायलिश. कितीतरी नवीन शब्द मित्रांनो आपण बघायला चालू करत असतो. कारण हे शब्द आपल्याला परीक्षेला सतत येताना दिसतात. डिस्प्लीजिंग प्लीज हा शब्द सांगितला होता बघा. प्लीज खुश होणे, आनंदी होणे. हे डिस्प्लीजिंग नाराज होणे याचा अर्थ झाला डिस्प्लीजिंग. प्लीज हा शब्द सांगितला होता. प्लीज म्हणजे खुश होणे. त्याच्यातून हा निगेटिव्ह शब्द. डॉडी म्हणजे काय याचाही अर्थ आहे नाराज होणे मित्रांनो. नाराजी अशा अर्थानं येतो. शाबी म्हणजे गबाळा कसंही राहणारा. आणि स्टायलिश म्हणजे आहे निफ्टी. म्हणजे मित्रांनो अशा पद्धतीचे शब्द जे कानावर पडल्यामुळे आपल्याला यायला चालू होतील. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ. पुढचा यस. या ठिकाणी मित्रांनो रजा घेण्याची वेळ झाली. मी रजा घेतो या ठिकाणी. आजचे बरेच प्रश्न आपण बघितले. बऱ्याच गोष्टींची आपण चर्चा केली. आर्टिकलच्या संदर्भात आपण चर्चा केली. या सगळ्या गोष्टी आपल्याला जर बघायच्या असतील तर पुन्हा पुन्हा या लेक्चरला तुम्ही बघत चला. नवीन शब्दांना तुम्ही बघत चला. जेणेकरून असे नवीन शब्द तुमच्यापर्यंत यायला चालू होतील. हे सांगण्याचा उद्देश मित्रांनो ग्रामर आपण शिकू शकतो पण शब्दांसाठी थोडी चर्चा करत गेलो की असे शब्द मित्रांनो तुम्हाला यायला चालू होतील. आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे. पुन्हा भेटू उद्याच्या लेक्चरमध्ये. नवीन गोष्टी, नवीन गप्पा, नवीन शब्द, नवीन ग्रामरचे नियम आणि स्वतःला सुधारण्यासाठी दररोज आपण संध्याकाळी 10 वाजता भेटणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. ॲपची लिंक मित्रांनो मी तुम्हाला पाठवेन. नो इश्यूज.